महामंडळाच्या तिकीट दरवाढीची मंजुरी आता मिळाली आहे। त्यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे। सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही। खर्च वाढतोय असं असल्यानं भाडेवाढ करणं गरजेचं आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं होतं। लालपरीचा प्रवास आता महागलेला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री बसणार असल्याचं आपण पाहतोय। 15% भाडेवाढ एसटी करणार असल्याचंही कळतंय। त्या संदर्भात आता मंजुरी सुद्धा मिळाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निवडणुकांच्या काळात आपण पाहिलेलं होतं अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले होते, मात्र आता 2025 या वर्षात खरं तर एसटी भाडेवाढीची झळ बसणार आहे। मात्र काल आपण अजित पवार यांचं एक विधान, त्यांची प्रतिक्रियाही ऐकलेली होती। एसटी भाडेवाढ करण्याआधी ज्या बसेस आहेत त्यांच्यात सुधारणा सुद्धा करणार असं अजित पवार काल म्हणालेले होते। त्यामुळे खरंच आता लालपरी सुधारणार आहे का? जी एसटीची काही ठिकाणी दुर्दशा झालेली आहे ती व्यवस्थित होणार आहे का आणि त्यानंतर भाडेवाढ होणार आहे का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। निवडणुकांच्या काळात हा जो प्रस्ताव होता तो थांबवलेला होता, भाडेवाढीचा प्रस्ताव थांबवण्यात आलेला होता। मात्र आता लालपरीचा प्रवास महागणार आहे आणि त्यासाठी मंजुरी सुद्धा मिळालेली आहे। प्रवाशांना अतिरिक्त पैसे लालपरीने प्रवास करण्यासाठी मोजावे लागणार आहे। सध्या जर आपण बघितलं राज्यामध्ये लालपरी जी आहे सर्वसामान्यांची लाईफलाईन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण सोयीस्कर असा प्रवास, याशिवाय कमी पैशांमध्ये प्रवास लालपरीने होतो। त्यासाठी ग्रामीण भागामध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात लालपरीचा वापर केला जात असतो। मात्र आपण जर बघितलं तर आता भाडेवाढ होणार आहे। हे पण चुकीचं आहे। आजपर्यंत माझं तेच म्हणणं होतं की एकदम 3 वर्षाची आमच्या प्राधिकरणानं जी भाडेवाढ केली त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागते। जर वर्षाच्या वर्ष ज्या पद्धतीनं तुमचा मेंटेनन्स वाढतो, तुमचा CNGचा दर वाढतो, तुमचा डिझेलचा दर वाढतो, तुमचा कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात, थोड्या थोड्या स्वरूपात जरी काही गोष्टी तुम्ही केल्या तरी सर्वसामान्य प्रवासी ते जास्त त्या विषयावर ओरड करत नाही, बोलत नाही। परंतु एकत्रितपणे जर 15% भाडेवाढ केली तर कुठेतरी त्यांच्याही खिशाला कात्री बसते। आता ठीक आहे, पण ह्यापुढे मात्र माझ्या कार्यकाळामध्ये तसं काही होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी अशा सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत।